कशी आली काय? बसू. हॅलो हॅलो. वसुधा बोल ग. अहो वसुधा नाही, साधना बोलते मी. काय झालं जाऊबाई? कोण आहे ती मुलगी? काय झालं तिला? अगं सांगते. अगं एक लेकरू आलं ना ग गाडी खाली. हो बाई, काय सांगताय काय? म्हणजे तू काळजी नको करू. बरी आहे ती, बरी आहे. घाबरली आहे जरा. अगं टॅक्सी समोरच पडली ना ग पोरगी. हा पोरगी सुखरूप आहे ती. आम्ही तिला ना घरी पोहोचवतो आणि मग येतो. ठाण्यात पोहोचलो आम्ही. चला, म्हणजे घराच्या जवळ आलात ना तुम्ही. मग झालं तर नशीब हो, त्या मुलीला काही झालं नाहीये. बरं, तिला हवं तिथे तुम्ही सोडा आणि लवकर घरी या. आम्ही सगळे वाट बघतोय इथे. मुलांना कार्यक्रम चालू करायचा ना. अगं बाय माझ्या, अगं कार्यक्रम सुरू करा ग तुम्ही. यातच आम्ही येतो. नाही नाही नाही, असं कसं? तुम्ही आल्याशिवाय नाही हो आम्ही सुरू करणार. अगं त्याला काय होतंय? हे बघ, नाहीतरी आम्ही येऊन काय दिवे लावणार आहे? काय झालं करण्यातच गोंधळ घालतो हा माणूस. कानान काय ऐकू येऊ नाही झालं. तुम्ही करा. आलोच आम्ही बाबा, आलोच. बरं बरं ठीक आहे, पण लवकर या हो. आम्ही सगळे वाट बघतो इकडे. आणि जर तुम्हाला घर नाही मिळालं, रस्ता विसरलात, तर अक्षयला फोन करा. त्याच्याकडे सतत फोन असतो त्याचा. हा, या लवकर, आम्ही वाट बघतोय. सांभाळून या हो. ठेवू का फोन? काय ते बंद कर. चला. आणि म्हणाले आमच्यासाठी थांबू नका, तुम्ही कार्यक्रम सुरू करा. काकांना कुठे ऐकायला येते काही. चला या लवकर. बाई ग बाई. एक पाणी 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 घे. पाणी पाणी. मी काय म्हणते, हिला पत्ता विचारून हिच्या घरी पोचतो करू आपण. हा ए राजा, तिचा फोटो काढून ठेवतो. म्हणजे पोलीस केस वगैरे जर झाली ना तर असलेला बरा. पण हो, नकळत काढायला पाहिजे. तुझं नाव काय बेटा? माझं नाव, मी यांना नाव सांगू की नको सांगू? बर चल चल ये गाडीत बस. हा, चल चल. ये 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 ग बाई, ये. ओहो, क्या बात है. माई अण्णा, मग मुलांनी काय मस्त डेकोरेशन केलंय. अरे वा, काहीतरी जंगी करून दाखवण्याचा बेत दिसतोय. हे बघा, पडदा बिडदा केलं तयार. अय्या. हो, हे काय? आता मात्र उत्सुकता ताणली गेली. या पडद्यामागून काय रहस्य निघणार आहे हे बघायला पाहिजे, नाही का? नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. मी तुम्हा सर्व मंडळींना विनंती करतो की आपण स्थानपन्न व्हावं. बरं, कुठे बसले चालेल? हो हो हो. विचारून घेऊया बाबा. बसलो. Yes. बोला. सो पडद्या मागच्या आणि पडद्या समोरच्या घाडग्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. वा वा. वा वा वा, अनंता. थँक्यू. मी पुन्हा एकदा समस्त घाडग्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. टाळ्या. फोनवर काका काकूंनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आपण आज चैत्र पालवीच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. टाळ्या. टाळ्या. तो कार्यक्रमाचं नाव आहे घाडग्यांचं जग. कल्पनेतलं. लहानपणी तुम्ही आम्हाला राजा राणीच्या, भूताकेतांच्या, पर्यांच्या गोष्टी सांगून आम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जात होता. तसंच आज आम्ही तुम्हाला वेगळ्या जगात घेऊन जाणार आहोत.
सो बहनों और भाइयों, दिल थाम के बैठिए, पेश है आपकी खिदमत में घाडगेंचं जग. या माई मुली? अरे वा. नऊ वाजलेत. अरे कुठे आहात सगळे? मृदुले, वसुदे, आले माई. माई आले. माई आले आले. माई माई सॉरी, जरा उशीरच झाला उठायला. माई ते मी गजर लावलाच होता, पण ते माई सॉरी, ओरडू नका ना, पुन्हा नाही होणार असं. चुप. का ओरडणार मी? कारण मीच 8:45 उठलीये. हो होय, त्यामुळे मी तुम्हाला ओरडणारच नाहीये. माई अगं हो. आणि अजून एक गोष्ट, आपण यापुढे प्रत्येक महिन्यात असा एक दिवस रमत गमत आरामात उठायचं. वा, हे बघा. माई, म्हणजे आपण सगळ्यांनी महिन्यातला एक दिवस आपण सगळ्यांनी आरामात झोपायचंय आणि डाराडोर झोपायचंय. अगं हो, आवडेल ना तुला? बघितलंस का मृदुले? कळलं? खुश आहेस ना? हो, म्हणजे काय, आपण रोज 5:30ला उठतो की नाही? हो. त्यामुळे एक दिवस नियमांना अपवाद. अपवाद. मृदुले, अगं माई बदलल्या. थँक्यू सो मच. काय ग थँक्यू बिंक्यू. असं असतं वे. कुठे जायचं लेकरा? बाला, इथे ठाण्याला कॉस्मस ज्वेल्स आहे ना. हे काय ग? हातात घालतात वय मंगळसूत्र तुमच्यात? अगं शरद गळ्यात नाही घालत वय मंगळसूत्र? हे बघा तरी. साजरे वय साजरे. हा, काय म्हणत होते? कुठे जायचं तुला? नाही, ते कॉस्मोस बंगलो कॉम्प्लेक्स आहे ना, तिथेच जायचंय मला. या बया, अगं बया, आम्हाला तिथं जायचंय ना. का हो? चल तुला दारापाशी सोडतो. डायरेक्ट तुझ्या घरात. कुठं नवऱ्याकडे चालली? नाही, बॉयफ्रेंड कडे. काय तोंडाला काय वाटतं की नाही तुला बोलायला? हा, एवढं मंगळसूत्र घातले मध्ये बॉयफ्रेंड कडे चाललीस? असं अभद्र बोल नाही. आता मी कुठं काय बोललो? तुम्ही नाही व, तुम्ही का बसा. हे बघ पोरगी काय बोलती. हो, हे बघा, नाही तसं नाहीये. तुम्ही चुकीचा अर्थ नका काढू. तुम्ही मला कॉस्मसला सोडा ना, बाकी सगळं जाऊ द्या. अगं असं कसं जाऊ देऊ? मृदुले, आज कोणत्या भाज्या आहेत ग? माई आज प्रश्न कुणाला विचारलाय? माई दुधी आहे. तो तर नेहमीच पडवळ आहे, शेपू आहे. माई कोणती भाजी बनवायची आहे? मृदुले, कोणतीच नाही. कारण आज आपण पिझ्झा बनवायचा आहे. हो, माई पिझ्झा.
छान चीज मार्गरिटा पिझ्झा बनवूया. त्यात व्हेजिटेबल्स घालूया, भरभरून चीज घालूया आणि वर मिरपूड घालूया, म्हणजे चव छान येईल. आणि त्याच बरोबरीला अरेबिटा पास्ता करूया विथ मशरूम. बरं का मृदुले, ते फक्त आपल्यासाठी. वसुधा, तुझ्यासाठी आणि अमृतासाठी आज नूडल्स करूया. माई, चक्क आपल्या घरात चायनीज बनणार आहे. तुला आवडतं ना? हो माई, तुम्हाला माहिती ना, मला तर खूप आवडतं. म्हणजे माई सगळं करणार आहोत आपण. नूडल्स करणार आहोत, व्हेज मंचुरियन सूप करणार, आपण सगळं करणार आहोत ना माई. मी तर ना असं चोपून खाणार. खा हो, अगदी मनसोक्त खा. आपण सगळ्यांनी आज खूप मजा करायची. पण माई, अण्णा त्यांना चालणार आहे का? चालेल. का नाही चालणार? का नाही चालणार? साधना, तुम्ही म्हणताय ना साधना, मग नक्की चालेल. शाहू, नाही, पण मी काय म्हणतो की सुनबाईच्या एरियामधला जो राजू चायनीज वाला आहे, त्याचे चायनीजचे आयटम्स खूप प्रसिद्ध असतात. काय हो काय तर मला काय वाटते साधना, की आपण सगळे कुटुंबीय मिळून त्याच्या गाडीवर जाऊन मग त्या पदार्थांचा आस्वाद घेऊया आज रात्री. छान हो, कल्पना खूपच छान आहे. है ना? आणि अण्णा, चायनीज नंतर काय? चायनीज खाल्ल्यानंतर काय? तर चायनीज खाल्ल्यानंतर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून चांदीचा वरख लावलेली वेलची. हो, काय तुम्ही. बघितलंस का मृदुले, अण्णा काय देणार त्या वेलची. बरं चला, मी आता थकलोय, आता मी जाऊन जरा झोपतो. साधना, करा तुम्ही, आराम करा. दिनकर आणि देवदत्तला खाली पेढीवर काम करायला सांग. ड्रायव्हर दादा, ए बाबा, ते कासपास नको, ते पोलीस स्टेशनला घेऊन चल. ते काय तर लपडे, तू तिकडे नसतो, पोलिसांना सांग बाई. आम्हाला, आम्ही साधे भोळी माणसं. पोलीस? पण पोलीस कशाला? नाही. अहो, पोलीस का? प्लीज कॉस्मोसला न्या ना मला. पोलीस कशाला? का बस, आता मी कुठं काय बोललो का? तुम्हाला नाही हो, कपायचा तरी. नुसतं डोक्याचा पिंजा झाला नुसता. कोणाला घेतलं गाडी कळना झालं. बापरे, पोलीस स्टेशनला गेलो तर मग तर माझी वाटच लागेल. मी काय नाही केलं, मी काय नाही केलं. मी बोलले काय केलं म्हणून? हा. बोलले. ए ए पोरी, ए ये लड़की बेशुद्ध पड़ गई है. ए पोरी. हो दिनकरराव, वळा आता, पडदा उघडला. गोंधळे गोंधळे. अगं वस्तुता काय करतेस तू? काय चाललंय तुझं हे? नाही म्हणजे मला मान्य आहे की तू खूप सोचलेस. आमच्या या घरात तुझ्या मनासारखी हाऊस मौज नाही करता आली तुला. म्हणजे
पण वसुधा, आता मी तुझी हाऊसमौज पुरवणार आहे. हो, तुला पिकनिकला घेऊन जाणार आहे, शॉपिंग वगैरेला घेऊन जाणार आहे, तुला फूल बनवणार आहे, हा? बनवेल? फूल आणणार आहे तुझ्यासाठी. हा, चॉकलेट्स वगैरे. खरं नाव आहे, खरं ना अण्णा? ए, आधी बघू घेऊ. एक प्रॉमिस पाहिजे. हो दिनकरराव, आज तुम्ही माझ्याशी इतक्या प्रेमाने वागताय ना, म्हणजे इतक्या प्रेमाने वागताय ना, की मी एक काय असे 100 प्रॉमिसेस देईन तुम्हाला. सकाळपासून तुम्ही माझ्याशी हडतूड पण केली नाहीये. काय हवंय तुम्हाला प्रॉमिस माझ्याकडून? हेच ना, की ती आपली सून लंबू भाग्यश्री, तिच्याशी मी खूप चांगलं वागावं, तिचं कौतुक करावं, 4 चौघात तिचा पाण उतारा करू नये, असंच हवंय ना? हेच हवंय ना तुम्हाला प्रॉमिस? दिलं, तुम्हाला प्रॉमिस दिलं मी आजपासून. वा, ग्रेट. चल मग तुला फिरायला घेऊन जातो. तुला पाणीपुरी आवडते ना खायला? अय्या खरंच? हा, ते देवदत्त आणि मृदुला का बघतो. चल. कशाला कशाला हवेत तर माईंचे लाडके तुम्हाला? मी येते ना सोबत, कशाला हवेत ते? काय? तुम्ही पण ना, चला तुम्ही माझ्यासोबत. चला म्हणजे, चला. हा काकू बोल. अच्छा, बर, ठीक आहे, मी पोचतो तिकडे. हा, मी पोचतो. माई, ते काकूच्या गाडीसमोर जी मुलगी आली होती ना, काही नाही, ती सेफ आहे, फक्त तिची घाबरल्यामुळे शोध गेली आहे. तर मी जातो तिकडे, हॉस्पिटलमध्ये पोहोचतो, सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो आणि काका काकूंना इकडे पाठवतो. बर, पण लवकर या, उशीर करू नको. कशी आली का? बस. पंकज आहे तू? हो, माझा चष्मा. तू वाह, तोच सुगंध. कॉलेज मधल्या दिवसांची आठवण झाली मृदू. अरे ए, मधू, काहीतरीच काय तुमचं? अगं आपल्या मुलाचं आता लग्न झालंय. मृदू काय? मृदू, तुला आठवतं तेव्हा तू मला काय नावाने हाक मारायचीस? अगं मग म्हण ना. देव. अरे, यांना कसं कळलं? देव, बोल ना मृदू. तू एखादी कविता ऐकवल्याशिवाय आठवणी कशा पूर्ण होतील? मग तेव्हा सारखी मिळून असायला हवी कविता. पाने हलकी गळताना पक्ष्यांनीही सोबत द्यावी, दुःखाची शिवण जुनीशी
बघ नवीन होऊन आली. यावा मग पाण्यालाही. हा रंग तुझ्या डोळ्यांचा. अन झुकून जरासे नदीने. इश्श. दिवे सोडावे आभाळी.